हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी। तर बघू शकता तुम्ही किती छान अशा पोळ्या झालेल्या आहेत। एकदम छान मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणाऱ्या पोळ्या बनून रेडी होणार आहेत। आणि आजचा व्हिडिओ जो बनवलेला आहे तो मी की पुरणपोळीचं जे पुरणचं सारण आहे ते जर पातळ झालं तर ते व्यवस्थित कसं बनवायचं त्यासाठी मी बनवलं आहे। तर बघू शकता तुम्ही माझं पुरण थोडंसं पातळ झालं आहे। तर पुरण जर पातळ झालं तर त्यामध्ये आपण बेसन पीठ टाकायचं आहे। बऱ्याच वेळेस सगळ्यांना प्रश्न पडतो, पुरण पातळ झाले की पोळ्या लाटता येत नाहीत, त्या पोळ्या तुटून जातात। तर त्यासाठी आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे। गरम गरममध्येच टाकून त्याला व्यवस्थित हटून घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे, त्याच्या गाठी गाठी बनायला नको आहे। आणि मग त्याला मी पुरण पात्रामध्ये काढून दळून घेतलेलं आहे। बघा एकदम छान असं पुरण झालेलं आहे। बऱ्याच वेळेस असं होतं, आपण डाळ शिजवतो तेव्हा पाणी जास्त राहतं डाळीमध्ये, किंवा गूळ किंवा साखर टाकून शिजवून घेतलं तर पातळ होतं, तर मग पोळी करताना पोळी व्यवस्थित होत नाही, लाटता येत नाही। तर तेव्हा आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून व्यवस्थित पटापट हटून घ्यायचे आणि थोड्या वेळ शिजून त्याला पुरण पात्रामधून काढून घ्यायचे। पुरण एकदम परफेक्ट जसं आपल्याला हवं आहे तसं बनतं। तर बघा आता त्याच पोळीचं मी तुम्हाला पुरणपोळी करून दाखवत आहे। जेवढं पीठ होतं तेवढंच पुरण भरलेलं आहे आणि आता हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। सुरुवातीला काटा आहेत ते लाटून घ्यायचे आणि मग नंतर आतमध्ये लाटून घ्यायची आहे। तर बघा एकदम छान अशी पोळी बनवून आपली रेडी झालेली आहे। तूप किंवा मग तेल लावून जसं हवं आहे तसं आपल्याला पोळी शेकून घ्यायची आहे। तर तुम्हाला जर फुल व्हिडिओ बघायचा असेल माझा पुरणपोळीचा तर तो माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही सर्च करून बघू शकता। आणि तुम्हाला जर माझी टिप्स आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।